आता बातमी बारसू रिफायनरी संदर्भातली आहे। बारसू रिफायनरी आंदोलकांवरचे 31 ऑगस्ट 2023 पर्यंतचे सगळे गुन्हे मागे घेण्यात आले। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली। नाणार आणि सागवेतील बॉक्साइट उत्खननाबाबतची जनसुनावणी ही पुढे ढकलण्यात आली आहे, असंही समोर येतंय। तर बारसू रिफायनरी आंदोलकांवरचे हे गुन्हे होते जे मागे घेण्यात आलेले आहेत। 31 ऑगस्ट 2023 ही त्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली। 31 ऑगस्ट 2023 पर्यंतचे हे गुन्हे जे आहेत ते मागे घेण्यात आलेले आहेत। नाणार आणि सागवेमधल्या बॉक्साइट उत्खननाच्या प्रकरणी देखील जनसुनावणी होती, ती आता पुढे ढकलण्यात आली। अमोल मोरे या निर्णयाबद्दल अधिकची माहिती देत आहेत। अमोल। अश्विन, एकंदरीत ही महत्त्वाची डेव्हलपमेंट म्हणावी लागेल, कारण की नाणारमध्ये रिफायनरी हद्दपार झाल्यानंतर किंवा रिफायनरी रद्द केल्यानंतर शासनानं या ठिकाणी कोणता प्रकल्प येणार याबाबतची उत्सुकता होती। आणि मी अगदी काही दिवसांपूर्वी नाणार आणि सागवे या ठिकाणी, या दोन ठिकाणी जे आहेत ते बॉक्साइट उत्खनन होईल आणि त्या संदर्भातली जनसुनावणी साधारणपणे ऑगस्टच्या मंथ एंडला आणि 1-5 सप्टेंबरला होणार होती। आणि त्यामुळे चर्चा होती, उत्सुकता होती की या जनसुनावणीमध्ये काय निर्णय होणार आणि कोकणात रिफायनरीच्या ऐवजी किंवा रिफायनरीपूर्वी बॉक्साइट उत्खनन होणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न होता। पण आत्ताच अगदी पालकमंत्री उदय सामंत आणि राज्याचे उद्योगमंत्री असलेले उदय सामंत यांनी माहिती दिलेली आहे की ह्या जनसुनावणी ज्या आहेत अनिश्चित काळासाठी स्थगित केलेल्या आहेत। आणि मुख्य बाब म्हणजे रिफायनरी आंदोलकांवरचे जे गुन्हे आहेत ते देखील मागे घेण्यात आलेले आहेत। विधानसभा निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती ही डेव्हलपमेंट जी आहे ती महत्त्वाची म्हणावी लागेल। अश्विन, धन्यवाद अमोल या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।